नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. श्रीकृष्ण सांगतायत की मृत व्यक्तीच्या हे 3 वस्तू कधीही वापरू नका. कारण निसर्गाचा हा नियमच आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो. मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. मृत्यूच्या वेळी माणसाला शरीराचा त्याग करावा लागतो. श्रीकृष्ण म्हणतात की आत्म्याच्या जगात स्वतःचे काहीही नाही. आत्मा अमर आहे, तो कधीही संपत नाही. तो त्याच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. मानवी शरीर देखील त्याचे स्वतःचे नाही, त्याला देवाने अल्प कालावधीसाठी ते दिले आहे, जे एक ना एक दिवस पंचतत्वात विलीन होईल. पण तरीही माणूस जन्म घेतो आणि प्रत्येक प्रकारच्या भौतिक गोष्टींच्या प्रेमात पडतो. मृत्यूनंतरही तो वस्तूंवरील आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक गोष्टीची आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे अंगीकारत नाही तोपर्यंत तो वेगवेगळ्या जातीमध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो. कधी कधी व्यक्तीचा या गोष्टीबद्दलचा मोह इतका असतो की त्याच्या मृत्यूनंतरही तो या पृथ्वीतलावर प्रवास करीत राहतो. अनेक वेळा आपण आपल्या मृत्यू नातेवाईकाच्या वस्तू त्याच्या स्मरणार्थ आपल्याजवळ ठेवतो किंवा त्याच्या वस्तू वापरण्यास सुरुवात करतो. आपण मृत्यू व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नये, कारण या मृत व्यक्तीची ऊर्जा त्या वस्तूशी जोडलेली असते. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीची त्या वस्तूबद्दलची ओढ कायम राहते आणि या कारणास्तव त्याचा आत्मा वस्तूशी संलग्न राहतो. जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तो मृत्यू आत्मा त्याला अनेक प्रकारचे त्रास देण्याचा प्रयत्न करतो. मृत व्यक्तीच्या अशा 3 वस्तू सांगण्यात आल्या आहेत की ज्याचा चुकूनही वापर करू नये, अन्यथा आपल्याला गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते. ज्याच्या त्या वस्तू आहेत त्याला कधीही मोक्ष मिळत नाही, तो पृथ्वीवर भटकत राहतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याचा वापर करू नये. 1. मृत व्यक्तीचे कपडे. कोणत्याही मनुष्याने कधीही मृत व्यक्तीचे कपडे वापरू नये, चुकूनही ते अंगावर घालू नयेत. असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आत्मा त्यांच्याशी जोडला जातो आणि मृत व्यक्तीच्या आठवणी त्याला सतावू लागतात. जो कोणी मृत व्यक्तीचे कपडे वापरतो तो आत्मा त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनवतो. या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो. त्या व्यक्तीला त्या मृत नातेवाईकाची ऊर्जा पुन्हा पुन्हा जाणवू लागते. ते मृत नातेवाईक त्याच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येतात आणि त्याचा छळ करू लागतात. या कारणास्तव मृत व्यक्तीचे कपडे कधीही परिधान करू नयेत. म्हणून तुम्ही त्यांना घरी ठेवू शकतात किंवा तुम्ही त्याचे कपडे नदीत प्रवाहित करू शकता, पण चुकूनही मृत व्यक्तीचे कपडे घालू नका. 2. मृत व्यक्तीचे दागिने. कोणत्याही मनुष्याने आपल्या मृत कुटुंबातील सदस्याचे मृत महिलेचे दागिने वापरू नयेत. महिलांना त्यांच्या दागिन्याची सर्वाधिक ओढ असते. मृत्यूनंतरही त्यांची त्या वस्तूवरील ओढ कमी होत नाही. मृत्यू आत्म्याची ओढ त्याच्या कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त दागिन्यांवर असते आणि जी व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने घालते त्याची मृत्यू व्यक्तीशी ऊर्जा व व्यक्तीशी जोडले जाते. त्याला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मृत व्यक्तीचे दागिने कधीही घालू नये. हे दागिने तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा दागिने वितळून नवीन दागिने बनवू शकतात, परंतु चुकूनही ते कधीही त्या स्थितीत घालू नयेत. जर मृत्यू व्यक्तीने तुम्हाला हे दागिने मृत्यूपूर्वी दिले असतील तर तुम्ही ते घालू शकता, परंतु त्या मृत्यू झाल्यावर व्यक्तीचे ते दागिने ठेवले असतील तर त्या दागिन्याची सर्वात जास्त लगाव असेल तर दागिने कधीही घालू नये. 3. घड्याळ. कपडे आणि दागिन्यांप्रमाणेच घड्याळ देखील मृत व्यक्तीच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मृत व्यक्तीचे घड्याळ देखील त्याचे कनेक्शन म्हणून काम करते, कारण घड्याळ त्या व्यक्तीशी आयुष्यभर जोडलेले असते आणि त्याची वेळ ठरवते. ती त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या वाईट काळाचा हिशोब ठेवते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा त्याच्या घड्याळात राहते. मृत व्यक्तीचे घड्याळ घालणाऱ्या व्यक्तीवर या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव पडतो आणि त्याला त्रास सहन करावा लागतो. परंतु मृत व्यक्तीने तुम्हाला हे घड्याळ मृत्यूपूर्वी दिले असेल तर तुम्ही ते वापरू शकतात. तर अशा प्रकारे मृत व्यक्तीच्या या वस्तू कधीही वापरू नयेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बऱ्याच लोकांना माहिती नाही की मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वस्तू वापराव्या की वापरू नये, त्या वस्तूचं काय करावं. चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा, तसेच सोबतच बेल बटनही क्लिक करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.